तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललोय कॉलेजला. तर आपल्याला जायचं होतं कॉलेजला आज आपलं होतं सबमिशन आणि गाडी काढली आणि आपण गेलो डायरेक्ट कॉलेजला गेल्या पहिले एक काम केलं ते म्हणजे आपले प्रिंट आउट काढायचे होते. 120 रुपयाचे प्रिंट मारले तुमच्या भावाने. एक विचार करा, 120 रुपयाची चोरस मारणं म्हणजे काही मजाक नाही. अख्खे सेमिस्टर आम्ही झोपा काढल्या आणि लास्टला आम्हाला आठवलं की आपल्याला प्रिंट काढायचे. एवढं करून पण जे व्हायचं ते झालं. या प्रिंटा मारले मी, पण कसले प्रिंट आहे सगळं गोंधळ होतं. तुमचं भाऊ कॉलेजला गेला तरी सगळं घेऊन नाही गेला. अमृताकडनं पेन्सिल आणि पट्टी घेतली आणि बाकीच्यांकडनं पेन वगैरे घेऊन आपण आपलं कम्प्लिशन करत बसलो. तुम्ही बघू शकतात की आपण सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आणि पहिले आपलं कम्प्लिशन करायला लावलं. त्या ती पौर्णिमा तिला स्केल सापडली नाही तर तिने डायरेक्ट फोनने लाईन मारून घेतली. एवढं करून पण आपलं काम होतं, हेच महत्वाचं आहे. म्हणजे नाही का, सगळ्यांचं टेन्शन होतं, सगळ्यांना सबमिशन करायचं होतं. त्यातली त्यात तुमच्या भावाचं एकदम कम्प्लिशन पण बाकी होतं. एवढे कामं करून आपण मस्त फोटोबा केला. त्यातली त्यात तुमच्या भावाने टिफिन पण नव्हता आणि भूक पण खूप लागली होती. म्हणजे तुमच्या भावाचं जवळजवळ 85% हे कम्प्लिशन पूर्ण झालं होतं आणि 25% ते कॉलेजमध्ये आल्यानंतर केलं. पण ठीक आहे, फायनली आपल्या फाईल आपण कंप्लीट केल्या आणि ते चेकिंग साठी घेऊन गेलो. तर तिकडे गेल्यानंतर या कार्यकर्त्यांचा वेगळाच विषय चालू होता. म्हणजे चेकिंगला पोरं गेले, तिकडे टाइमपास करायला काही नव्हतं म्हणून ते युट्यूब वरती शॉर्ट्स बघत बसले. चेकिंग करून आपण आपल्या रूम वरती परत आलो. तर आपल्या रूम वरती आज आपल्याला भेटायला आले होते अनिकेत दादा आणि आपले ऋषिकेश दादा. या पोरांबद्दल सांगायचं ठरलं तर हे आपले एकदम जुने मित्र. म्हणजे आपल्या मेसवरती आपण सगळे सोबत होतो आणि त्यावेळेस इतकी मजा केली ना यांच्यासोबत. भरपूर दिवसातून आपल्याला ते पोरं भेटायला आले होते, त्याच्यामुळे थोडासा गप्पा वगैरे मारला त्यांच्यासोबत. तेवढ्यात एंट्री झाली आपल्या ऋषिकेश दादांची. ऋषिकेश दादा जरी रूम सोडून गेलेले राहिले तरी आपल्याला ते भेटायला येतात आणि या पोरांना पण ते भेटायला आपल्या रूम वरती आले होते. तेवढ्यात एंट्री झाली आपल्या गणू दादांसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारून तेवढ्यात एंट्री झाली आपल्या एका कार्टूनची म्हणजेच ओमॅडॉनची. आता ओम्या जरी रूम सोडून गेलेलं राहिलं तर तो कधी कधी आपल्याला भेटायला येतो. ओम्याला आल्या सांगितलं की अनिकेत आणि ऋषिकेश घरी निघून गेले. त्यांच्यासोबत थोडासा प्रँक केला पण आपला प्रँक फ्लॉप झाला आणि ओम्याला कळून गेलं. पण ठीक आहे यार, म्हणजे आपले जुने मित्र मिळाले का सगळ्या आठवणी ताज्या तवानं होता आणि सगळं आपल्याला ते आठवतं की आपण काय काय मजा केली. ते तुमच्या भावाच्या अकाउंटला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.